दात दुखल्यावर होणारे त्रास याबद्दल असलेला धडा दंतकथा आपण बघत होतो, बरोबर आहे. लेखकांचे विचार फार सुंदर आहेत, त्याचबरोबर ते आपल्यालासुद्धा लागू होतात असं सुद्धा लेखकांचं म्हणणं आहे. लेखकांनी असं सांगितलेलं आहे की परशा नावाचा त्यांचा एक पैलवान मित्र होता. हा पैलवान मित्र अंगाने इतका ताठर होता की तो नेहमी छाती दाखवून चालायचा. कोल्ह्यांबरोबरसुद्धा डायरेक्टली भांडू शकणारा किंवा फाईट करू शकणारा असा हा रांगडा हत्ती होता असं लेखकांचं म्हणणं होतं. तरीसुद्धा एक दिवस तो फार एका कुस्तीमध्ये हरल्यासारखा, एकदम हिरमुसल्यासारखा लेखकांसमोरून चालला होता. लेखकाने त्यांना पाहून विचारलं की बाबा तू कुस्तीमध्ये वगैरे हारलास का? तर त्यावर त्याने संमिश्र प्रतिक्रिया देताना सांगितलं, कुस्तीमध्ये वगैरे काही हारलेलो नाही आहे, पण दातांच्या दुखण्याने त्याला हरवलेलं आहे. म्हणजे एखादा पैलवानसुद्धा दाताच्या दुखण्याने कसा सिंहसुद्धा एखाद्या शेळीसारखा होतो हे लेखकांनी सांगितलेलं आहे. आणि लेखकांनासुद्धा परशाने स्वतःच एक्सप्लेन केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे की दाताच्या दुखण्यामुळे तो एक प्रकारे शेळीसारखा झालेला आहे. आणि हा अनुभव लेखकांना आधीच आलेला होता. दातांच्या दुखण्यामुळे बरेच नातेवाईक लेखकांना लहानपणीच सोडून गेलेले होते, ते त्याला टाळत होते. त्याचबरोबर लेखकांना असंही वाटत होतं की मराठीसारख्या विषयामध्ये सुद्धा दातांचं कौतुक केलेलं नाही आहे, तर दातांना दारिद्र्य, असभ्यपणा, भिकारीपणाचंच लक्षण मांडलेलं आहे. यावरून दात हा किती घाणेरडा घटक आहे असं लेखकांनी सांगितलेलं आहे. ओके. आणि असंच करत असताना एक दिवस परशाचं बोलणं झाल्यानंतर एक दिवस लेखकांचासुद्धा दात ठणकू लागलेला आहे. आणि दात ठणकू लागल्यानंतर लेखकांनी जेवढ्या लोकांना दातांमुळे चिडवलेलं होतं त्या सगळ्या लोकांची लेखकांनी क्षमा मागितलेली आहे. इथपर्यंतचा भाग आपण बघितलेला आहे. आता पुढे बघू. दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखू लागतो, किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दात दुखू लागल्यावर कळते. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा माझी खात्री झाली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दातांचे चित्र आणि प्रत्यक्षात आपले दात यात फरक असला पाहिजे. आपल्या दाताला मूळ नसून झाडांसारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या सर्वत्र हिरड्यात पसरलेल्या असल्या पाहिजेत, नाहीतर सगळे दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा? प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंक करायचा तो दुखरा दात याची खात्री झाली. दुसऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही. बरे, हे दुखणे तरी साधे सरळ असावे तेही नाही. एखाद्या कवींच्या मनातील जिप्सीसारखा एखादा लाकूडतोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि एकामागून एक गाव घालत असतो. तर बघा, लेखकांचे पुढचे विचार आहेत की लेखकांचा दात दुखत होता. दात दुखत असताना लेखकांना असं वाटायला लागलं की आपण जे आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात किंवा एखाद्या मॅगझिनमध्ये जेव्हा दाताचं चित्र बघतो किंवा ॲडव्हर्टाईजमध्ये दाताचं चित्र बघतो, ते दात एकदम व्यवस्थित शिस्तबद्ध व्हाईट दिसतात, एका लाईनी दिसतात, पण प्रत्यक्षात दातांची रचना तशी नसते. बरोबर आहे. दात वेडे वाकडे असतात काहींची शेवटपर्यंतची दाताची रचनाच विचित्र असते. काहींना दातांमध्ये सांध खूप मोठी असते. तर दात हे जसं आपण प्रत्यक्षात पुस्तकात बघतो तसे नसतात असं लेखकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर लेखकांना असंही वाटतं दातांमध्ये जो हिरडा असतो या हिरड्यांपर्यंत आपल्या शेवटच्या टोकापर्यंत सर्व दातांच्या मूळ गेलेले असतात, नाहीतर एक दात दुखायला लागल्यानंतर सगळे दात का दुखतात असं भास प्रत्येक माणसाला होतो. तुम्हाला सैद्धा झालेला असेल. बरोबर आहे. त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं की आपण जो दात दुखतो तो दाताला हात लावत असतो, पण आपल्याला भास असा होतो की सगळेच्या सगळे दात जणू काही दुखत आहेत. बरोबर आहे. आणि त्यामुळे असं भासमान होतं की जणू एखादा जुन्या स्टोऱ्यांमधला जंगलातला जिप्सी म्हणजे आदिवासी जसं झाडं तोडताना जोराजोरात कुऱ्हाडीने त्या झाडांच्या मुळाला घाव घालतो, त्याप्रमाणे दात दुखायला लागल्यानंतर जणू काही तो आपल्या दातांच्या मुळाला जोरजोरात कुऱ्हाडीने मारत आहे असं कुठेतरी भास होतो. इतकं भयंकर वाटायला लागतं. साहजिकच दातदुखीचा आजार सोपा नसतो. दात दुखत असताना एका दातांमुळे सगळ्या दातांना त्रास होत असतो. त्यामुळे दात स्वच्छ ठेवले पाहिजेत, दात घासले पाहिजेत आणि शेवटपर्यंत दात आपल्याला राहतील याची गॅरंटीसुद्धा नसते. त्यामुळे वेडेवाकडे पदार्थ खाणं म्हणजेच तळलेले जास्त तिखट पदार्थ खाणं कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करावा असं देखील लेखकांचं मत आहे.
ओके. तर पुढे बघा, असे म्हणतात की दिवसा सभ्य दिसणारी माणसं रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयवही अशाच माणसासारखा असावा, नाहीतर दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अकराळ विक्राळ का होतो. दातात आणि चोरात साम्य असते ते याच बाबतीत, दोघेही रात्री गडबड करतात. आता पुढे बघा, लेखकांनी दाताला चोरांची उपमा दिली आहे. साहजिकच चोर माणसांचं जर नेचर बघितलं तर चोरी करण्याची एक पद्धत, विशिष्ट पद्धत असते. ते दिवसभर ज्या भागात चोरी करणार आहेत त्या भागात जाऊन अतिशय सभ्यपणे फिरत असतात. मग ते कधी एखादी वस्तू विकणारा बनून फिरतात, कधी एखादा नातेवाईक बनून फिरतात, आणि मग त्याच्यानंतर सर्व जागांची चौकशी केल्यानंतर किती रूम बंद आहेत, किती रूम सुरू आहेत, किती रूममध्ये सामान आहे, किती लोक श्रीमंत आहेत, त्याचा एक विशिष्ट अंदाज घेऊन मग रात्री ते चोरी करतात. म्हणजे दिवसा सभ्य वाटणारे चोर हे रात्री भयंकर अवस्थेत येतात. त्याचप्रमाणे दातसुद्धा आहेत. दात दिवसा जास्त दुखत नाहीत, पण रात्री ते जास्त दुखायला लागतात. त्याची कारणं तुम्हाला माहिती आहेत. बरेच लोक आजही 2 वेळा दात घासत नाहीत. दंतमंजन संपेल म्हणून भीती असते, कदाचित बजेटनुसार 2 वेळा दाताचे टूथपेस्ट घेणं परवडत नाही म्हणून काही वेळा असेल. पण दात हे प्रचंड जे दिवसा दुखत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त रात्री दुखू लागतात, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे दात आणि चोर हे जणू एकसारखे आहेत असं कुठेतरी लेखकाला वाटतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर दात दुखण्याने मी आध्यात्मिक तत्त्वचिंतनही करतो. दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो की दात हेच सत्य आहेत, जग मिथ्य आहे. त्या क्षणी संसार असार वाटतो. नेहमी हवे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचव लागतात. बायको मुले हा केवळ भास आहे असे वाटते. समोरून येणारी एखादी सुंदरी डोळ्यांना जाणवत नाही, आणि दाताचा ठणका मला ब्रह्मांड दाखवू लागतो. रात्रभर माझ्या ब्रह्मांडाच्या 10-20 फेऱ्या तरी सहज होतात, आणि पहाटे ब्रह्मांड मिथ्य असून दातच सत्य आहेत याची पुन्हा एकदा जाणीव होते. तर बघा, दात दुखत असताना हे गोष्टीसुद्धा आपल्यालासुद्धा आठवायला लागतात. बरोबर आहे. जगात कधीही तुमची जी तरुण पिढी आहे जी कधीच देवाचं नाव घेत नाही, तीसुद्धा दात दुखू लागल्यावर देवाचं चिंतन करू लागतात, म्हणजे आध्यात्मिक मार्गाला ते जातात. बरोबर आहे. दात दुखत असताना कळतं की आपलं आजूबाजूला कोणीच नाही, आपली बायका पोरं असं काहीच नाही, फक्त आपलं अंतिम सत्य काय तर दात आहे. बरोबर आहे. कारण आपण दाताला हात लावून बसलेलो असतो, आपल्याला आजूबाजूचं काहीच आवडत नाही. जे शेंगदाणे आपल्याला आवडतात तेही आवडणं बंद होतं. जे आपल्याला वडापाव, समोसा, इडली, डोसा किंवा त्याच्यानंतर पिझ्झा, बर्गर, पास्ता जे काही तुम्हाला आवडतं ते सगळं आवडेनासं होऊन जातं. बरोबर आहे. त्याचबरोबर एखादी मुलाला जी मुलगी आवडत असते, जर त्या मुलाचे दात दुखू लागले तर त्या मुलीकडे त्याचं लक्ष जात नाही. बरोबर आहे. एखाद्या मुलीला जर एखादा मुलगा आवडत असेल तर दात दुखू लागला तर त्याला तो मुलगा किंवा त्या प्रियकराचा सुद्धा राग येऊ लागतो. इतकं भयंकर दातदुखीचा आजार असतो, आणि फक्त मग माणसाचं लक्ष एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट होतं, ते म्हणजे दात. त्याला असं वाटू लागतं हे सगळं जग खोटं आहे, फक्त दात हे एक अंतिम सत्य आहे. कारण दाताशिवाय माणसाला पर्याय नाही. दात दुखत असताना माणसाला भयंकर वेदना होतात, आणि त्याला सगळ्या देवांची त्यावेळी आठवण येऊ लागते. त्याला आपल्या आजूबाजूला कोण आहे हे सुद्धा जाणवत नाही, त्याला सगळं धुसर दिसायला लागतं. माझ्याबद्दल लोक अपवाद फार आहे. दातदुखी ही त्यातून सुटलेली नाही. माझ्या दातदुखीच्या काळात संबंध आळीला रात्रभर झोप मिळत नाही असे म्हणतात, पण माझा यावर विश्वास नाही. अर्थात आळीतील सर्व लोक आळीपाळीने माझ्या घरात डोकावून फक्त दातदुखीच ना असा सवाल करून जात आहेत, हे खरे आहे. पण यावरून त्यांना झोप येत नाही असा निष्कर्ष काढणे बरोबर नाही. आता बघा, दात दुखू लागल्यानंतर खऱ्या अँगलने आपल्या आजूबाजूची जी माणसं आहेत त्यांनाच आपल्या दातदुखीचा जास्त त्रास होतो. बरोबर आहे. आपण खरंच दात दुखत असतात, पण त्यांना ते कदाचित नखरे वाटतात. बरोबर आहे. लेखकसुद्धा दात दुखू लागल्यानंतर बरेच लोक झोपले नाही अशा खोट्या वार्तासुद्धा लेखकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. पण तसं काही नसेल असं लेखकांना वाटतं, कारण लोक येतात, दातच दुखतोय ना, बस काय एवढं नाटकं करतो असं म्हणून पुढे निघून जातात. बरोबर आहे. पण ते दाताचं दुःख नाही ते त्याच माणसाला समजतं ज्याचे दात खरेच दुखत असतात. बरोबर आहे.
मागच्याच दातदुखीच्या वेळी मी पलंगाच्या कोपऱ्यात दोन्ही हातात तोंड धरून बसलो होतो. चेहऱ्यावर बहुधा कुणीतरी नुकतीच थोबाडीत मारल्याचा भाव असावा, कारण मी आरशात पाहत नाही. तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला? मी घशातल्या घशात आवाज बंद करण्याचा प्रयत्न करूनसुद्धा तो बंद होत नाही. घसा आणि जीभ फितूर झाली होती. मी फारच मोठ्याने ओरडत होतो असे बायकांचे मत होते आणि माझ्या बाबतीतही बायकोचे मत बहुधा संबंध आळीचे मत असते. अहो केवढ्यांदा ओळखताय, लोकांना काय वाटेल अशी दमदाटी बायकोशिवाय कोण करणार, बरोबर आहे. तर दातदुखीत असताना आपले एक्सप्रेशन काय असतात, आपण साहजिकच एखाद्या कोपऱ्यात दातांना आणि मोठ्या हिरड्यांना चेहऱ्याला हात लावून बसलेला असतो, गालं दाबत असतो आणि गालं दाबून ते आपण बोलतो त्यावेळी एखादा लहान आवाजसुद्धा फार मोठा वाटायला लागतो. दात दुखायला लागल्यानंतर साहजिकच माणूस मोठ्याने बोलतो. ते तर माणूस कानात कॉड घातल्यानंतरसुद्धा मोठ्याने बोलतो, हे आपल्याला अनुभवतं, बरोबर आहे. त्याप्रमाणे दात दुखू लागल्यानंतर आपण कानावर तोंडावर हात ठेवून बोलू लागतो, गालावर हात ठेवून बोलू लागतो. त्यामुळे आपला आवाज भयंकर वाढतो. लेखकांचासुद्धा तसा आवाज वाढतो आणि त्यामुळे लेखकांची पत्नी त्यांना ओरडते. जणू लेखकांची पत्नी नसून अख्खं एरियाच त्यांना ओरडतो असं लेखकांचं मत आहे. माझा दात दुखतोय त्याला मी काय करू? पण शेजारी पाजारी माणसं राहतात, ते काय म्हणतील? अगदी लहान मुलांसारखे काय थैमान घालताय, बरोबर आहे. मग लेखक आणि बायकोंचं भांडणं चालू होतं. माझा दात दुखतोय म्हणून मी मोठ्याने बोलतो आहे असं लेखक म्हणतात, पण लेखकाची बायको त्यांना म्हणते की शेजारी पाजाऱ्यांचंसुद्धा भान ठेवलं पाहिजे. त्यांना विचार काय येईल की लहान मुलांसारखं आपण काय ओरडताय, बरोबर आहे. मग तुम्हीसुद्धा ज्यावेळी तुमचे दात दुखू लागतील तरुण मुलांचे, त्यावेळी तुम्ही आईवडिलांसमोर मोठ्या मोठ्याने बोलता. मग आईवडीलसुद्धा हेच एक्सप्रेशन देतात, हळू बोल, शेजारचे काय म्हणतील, बरोबर आहे. हे नॉर्मली सगळ्यांचंच मत असतं. दात 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 मी चिडून म्हणालो. ते कळलं, तुला कळलं, सगळ्यांना कुठं कळलं? सगळ्या जगाला का कळायला पाहिजे? थोडा तरी सोशिकपणा दाखवा म्हणते मी. तू लाख म्हणते, दात तुझा नाही, तो माझा आहे. माझ्या दातदुखीबद्दल मी किती ओरडावं हे ठरवणारी तू कोण? मग खुशाल ओरडा. ओरडीन सोडतो की काय? आई ग मेलो. आता गप्प बसा जरा, मी कापूर देते दाताखाली धरायला, त्यानं ठणका कमी होईल. बघा, नवरा बायकोंचं भांडणं चालू झालं. लेखक म्हणायला लागले की माझे दात दुखत आहे, तुला काय समजतं? मी अजून मोठ्याने ओरडीन. तरी पण बायको, शेवटी बायकोचं प्रेम असतं. बायकोने सांगितलं की ठीक आहे, ओरडू नका, मी तुम्हाला दातात घालायला कापूर देते, बरोबर आहे. नको, सरळ बत्ता आण आणि दातावर हाण. त्यावर लेखकाने सांगितलं की एखादी हातोडी वगैरे असेल तर घेऊन येऊन दातावर हाणून टाक, बरोबर आहे. आता वेड लागले की काय तुम्हाला? तू खल करू नकोस, बत्ता आण. मग लेखक म्हणतात की खलबत्ता असतो जो दगडाचा पाटा, त्याच्यामध्ये जे बत्ता असतो ज्याच्याने आपण ते चटणी वगैरे वाटतो, तो बत्ता घेऊन ये आणि माझ्या दातावर मार, असं लेखक म्हणू लागतात. इश्य मेला, एवढा दात दुखतोय तरी शब्दावर कोटी करायची सोडू नका. मग लेखकांची बायको म्हणते की एवढं दात दुखतोय तरी तुम्ही जोक मारायचं सोडू नका, तुमच्या शब्दांचे जे भाव आहेत ते दाखवणं बंद करू नका, असं म्हणून कुठेतरी ती पण वैतागलेली असते. ओके, राहिलेला भाग आपण नंतर बघू.